वेलकम टू माय ब्लॉग गायज. आणि आता झालेले दुसऱ्या दिवसाची मॉर्निंग. जस्ट उठलोय, सगळा इकडे टाकलाय. हे आंघोळ करून रेडी झालेला. 8 वाजायला आलं. 8 तरी आम्ही उठलो नव्हतो. सर उठवायला आलं, बोलते 8 वाजता नाश्ता करून निघायचं आपल्याला. Guys, day 2, Night Nasty. Don't miss. घालून तू पण आज तुझं स्वागत आहे. मंडाबाज दिसलास लिंबू डाळिंबू प्रेषित शेट लव बर्ड्स बी लाईक बसलं कैसी लगी आगे स्वाद Hey, come look at this. हमारे यहाँ ऐसा ही होता है. अरे बधीर करते. रेडी 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 मार सरळ. Women. टीव्ही बोललो की अजिबात मारू नको. टीव्ही आणशील. अरे टीव्ही आणशील. तुझ्या माग मजा आया. वेलकम टू माय ब्लॉग गायज. आणि आता झालेले दुसऱ्या दिवसाची मॉर्निंग. जस्ट उठलोय, सगळा इकडे टाकलाय. हे आंघोळ करून रेडी झालेला. 8 वाजायला आलं. 8 तरी आम्ही उठलो नव्हतो. सर उठवायला आलं, बोलते 8 वाजता नाश्ता करून निघायचं आपल्याला. पोरींची सगळ्यांची आंघोळ झाली, आमचीच राहिले. आणि अक्षर दोघं शाबास. आता मग आगाला आलता. 114 जण. हो हे काय, 14 जण आंघोळीला जाताना एवढी घाई झाले. सिनेमॅटिक शूट. हे आमची गॅलरी आहे, ही आमची बस आहे. आणि जयपूर पोरांना शिकवत होईल तिथं या नारायण IIT फाउंडेशन. तर 50% ऑफ आहे. माझं नाव सांगितलं तर 100% ऑफ आहे. 100% ऑफ कसा डायरेक्ट मारतीन हाकलवतील.
देवाचंच नाही मग 100% ऑफ. झाला युनिफॉर्म वगैरे आता सगळं काढलेला आहे. फक्त आंघोळ करून जावाचं. रोज शॅम्पू लावतात केसांचा काय आहे का नाही. बाबा करताना वावाला चांगला असतंय. मंदिरात चपला सरळ असतं आणि चपला आता फ्रेश होतो आणि मग भेटू. वेलकम टू माय ब्लॉग गाइस. आणि आता मस्त चकचकीत होऊन आम्ही नाश्ता बिष्टा करून चाललो आहे इंडस्ट्रियल व्हिजिटला. आणि आता 2 इंडस्ट्रियल व्हिजिट आहेत. व्हॉट्सअप माय गँग. या रात्री बी याही तमाशा घेतला. यांची कंप्लेंट झाली 2दा. तुमची ती बघ यांचीच माणसं पितुरी गेल्या यांच्यासोबत. आणि आता चाललेलो आहे इंडस्ट्रियल व्हिजिट गँग. सुधराचं नाही. त्यांना लंडनला नेलं, अमेरिकेला नेलं, 3 लाख पगार दिला तरी असत. आणि अशा तऱ्हेने आम्ही निघलेलो आहे. पुणे होते. मी तुम्हाला चांगला व्ह्यू देते. मैं क्या करूं फिर जॉब छोड़ दूं? हॅलो गाईज. आता बघू कशी आहे इंडस्ट्री. ॲप्रॉन आणलास? तू माझा ॲप्रॉन घेतलास ना? मला काय घेतील का नाही. मला मी 5 वेळा सांगितलेलं तरी त्यांनी मी असं केलं. झुकेगा नाही साला. राहू दे प्रेषित. तू एवढं बोलशील मला कधी वाटलं. अरे मी काय बोलतो नाही. मयाने मला मॅनिपुलेट केलंय. कोण आवडते तो? ट्रेन मध्ये पण तुझा दातूला दाखवलं नव्हतं मला. रेड बॉय घे तुझा रेड बॉय. फुल नाश्ता बिस्टा एकदम 3 स्टार आम्हाला हे दिलाय. तर एकदम परफेक्ट नाश्ता दिसताय. चला गाईज आता आमची इंडस्ट्रियल व्हिजिट आहे. कुठं? डेअरी मध्ये. आता डेऱ्या बघायच्या आहेत आम्हाला. दूध बीत कसं काढायचं. आणि आम्हाला एक्सपिरियन्स आहे डेअरीचा. दूध आम्ही बरोबर काढतो. चला रातभर झोपच नाही. इथं आल्यावर झोपला येतं. आणि इंडस्ट्री मध्ये कॅमेरा वगैरे काही अलाउड नाही. जर अलाउड असला तर आपण नक्की प्रयत्न करू. पण नाही शक्यतो काय. कारण की आम्हाला कॅमेरे मोबाईल वगैरे सायलेंटला ठेवायला सांगितलं. बरोबर नाही? काय बरोबर? काय नाही. आम्ही ॲप्रॉन पण आणलाय. आम्ही जनरल मॅनेजरच्या पोस्टवर. आम्हाला ॲप्रॉन लागत नाही. बाहेर काढत आहे. चला बोलताना काय कुठं होते? जयपूर सिटी. माझ्या हाताखाली होती जेव्हा आता नाही. त्याची इथं होती पण ती आता काढली मी. जाऊ दे. कशी काढलीस? कशी काढलीस? एक तर याला उर्नोलीला सोडून या नाही तर मी आहे ना इंडस्ट्री मध्ये. आयुष्य वाढत गेला लोकांचं. हा दूध प्यायले. दूध प्यायले तुम्हाला प्यायला. आम्ही आहोत आता इंडस्ट्रीत. आणि कसली दुधाची इंडस्ट्री आहे काहीतरी. जाईत नाही देता फोटी काढायला सुरुवात. पक्षाची उन्हाळ गँग आहे. एकाने ॲप्रॉन नाही घातला. त्यांचे सगळे ॲप्रॉन. तू हुशार मुलांच्यात आहेस. आम्ही हुशार नाही. बोललो आम्ही 4 नाही घालत. बोलते गोटी घेतलं मी. मला घेतच नाही. काय मोठा आला मॅनेजर वाले कधी ॲप्रॉन नाही घालत. काय बोलते त्यांचा कपडा आपला कपडा सेम. कोणचा? आपलेच आहेत सर. चला भेटू इंडस्ट्रीवर ना आल्यावर. गाईज आता आम्ही इंडस्ट्री मध्ये आणि आता मी वेस्ट वॉटरचे प्लांट जवळ ते असला छान मारते वास. एक नंबर चुकी केली. मला इथं ठेवला वासात. अशी चालू येईल.
त्याच्या हाताखाली जयपूर आहे बोलतो, माझ्या हाताखाली बघ इथं बोलतो जयपूर आहे. कुठे मगाच्या ब्लॉग मध्ये बोलतो. म्हणजे इथं होता तो. आता काय आता आणि आता सूट दिली तर बघ कुठं आलं. काय दिली तर आता तुला उभा केला इथं. त्याची रोल्स रॉयस ला कलर मारणारा माणूस तू. आता सुजनला हाक इथं आम्हाला वासा जवळ उभा केलाय आणि आणून आणून इथंच उभा केलाय. आमच्या इथे वाटवलं तर आम्ही आता तो तिकडे फोनवर बोलतोय तो. मोबाईल आता बघू. विजिटला यांचे तो गेलो असतो तेल उत्पादन क्षेत्र. हो आम्ही ते हे करणार यायचे तर रिफाईन आहे ना. फक्त बापनी सगळ्यांना कामाला जवळ नाही बाप बनवून तेल करताय. त्यांनी मसाल्याचं पण आहे तिथे लावलंय. वाटणार जरा. चला आलं नंतर भेटू आपण. ही इंडस्ट्री आहे जी आम्ही पूर्ण फिरलो. आता फक्त कॅमेरा अलाउड नव्हता इथं फोटो काढू शकतो म्हणून. एक पूर्ण जाम मोठी इंडस्ट्री आहे दुधाची. आता बसमध्ये सांगतो तुम्हाला नॉलेज काही झालेलं आहे. आता निघालो पण जल उत्पादन केंद्र जयपूर दूध सेंटर. मस्त कंपनी आहे. एक दिवशी मी पण याच्यावर डबल वाटते ना मोठी कंपनी आहे. तर गाईज आता आम्ही एक इंडस्ट्रियल विजिट करून आलेलो आहे. दुधाची इंडस्ट्री होती ती मस्त मोठी होती. सगळं दूध कसं बनवतात काय अजून काय होतं त्याच्यामध्ये. काही सगळे दुधाचे जेवढे प्रोडक्ट आहेत तेवढे बांधता येतात. 200 डिस्ट्रीब्युटर्स आहेत त्यांच्याकडनं ते दूध घेऊन इथे बनवतात. ही मेन ब्रांच होती त्यांची आणि 1981ला पहिली स्थापना झाली याची राजस्थानमध्ये आणि जयपूरची सगळ्यात मोठी ब्रांच होती. मैम आई डोंट नो कि डबल सवारी लगी है. आई नीड न्यूज बट आई डोंट नो. जाम काय काय होतं बघण्यासारखे सगळे. बावीस ब्रांच आहेत पूर्ण राजस्थानमध्ये. काय काय नाव होतं कंपनी? सरस. आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही आहे ती. जरी असली तरी ती वेगळ्या नावाने असेल. जयपूर डेअरी जयपूरमध्ये मोठी आहे. एक नंबरला जयपूर. आपल्या इथे वारणा गोकुल हे मोठे ब्रँड आहे. तिथं सरस मोठा ब्रँड आहे समजलं. तर आता दुसऱ्या ती कुठली तरी बायो डायव्हर्सिटी असं काहीतरी नाव आहे त्याची. तिथून पाऊण तास लांब आहे. बायो डायव्हर्सिटी असं काहीतरी बोललं होतं सर. बघू चला काय होतंय. मधीन काहीतरी गेम होईल तेव्हा तुम्हाला घेतो. तर गाईज आता आम्ही आलेलो आहेत. काय लाल कुठला लाल नाव काय बी लाल इन्स्टिट्यूट मायक्रो बायोटेक्नॉलॉजी इथं जयपूरला. तिथं आम्हाला काही लॅब्स दाखवल्या त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या 4-5 आणि त्यांचे नॉलेज दिले सगळे. ते इक्विपमेंट्स जे यूज करतात याच्यासाठी त्याची. आणि आता इथं बसवलं आहे. 2 ग्रुप केले. मुलींचा वेगळा मुलांचा वेगळा. मुलांना वेगळीकडे मुलं त्यांचे गार्डन वगैरे काय आहे ते बी सगळं दाखवलं. पहिल्या त्या इंडस्ट्रीमध्ये गेलो. आता इथं आणला तर 2 तास फिरवलाय. पाय दुखायला लागलं. झोप आले. आता इथं का माहिती का बसवलं पण खुर्च्या मस्त आहे त्यांच्या. संगीत माया सगळे लोक बसले. बी लाल जो आहे लाल. बी लाल बी सुजन होता म्हणून आम्हाला या इन्स्टिट्यूट मध्ये आणलं कारण की बी लाल आहे. बी लाल चिठ्ठी दाखव तुझी. अनुराग चिठ्ठी लिहिलीस गेली चिठ्ठी. तरफडत चिठ्ठी लिहायला. याच्या खांद्यावर लिहू काय त्या गेटवर लिहू काय लिहू. आता बसमध्ये गेल्यावर चिठ्ठी हरवली बघ. ही चिठ्ठी लिहिली त्या जे आम्हाला आता सांगितलं इथं एकदम ते लिहिलंय. अक्षर तर काय समजे ना. आता यो काय लिहिलंय त्यालाच माहिती. आणि जो माणूस स्वतःचं पॉकेट कुठं विसरतंय मोबाईल कुठं विसरतंय तो आता ही चिठ्ठी घेऊन घरी जाईल ना तो सगळा व्यवस्थित. ही चिठ्ठी राहील बसमध्ये बसल्यावर कोण याला ठिकाण सांगतात. मला वाटतं काय बोलतास.
फेकलास तर त्याची तेवढी मेहनत वाया, दुसरा काय पेपरात नाही लहानपूर आगावतात आणि टाकतात, तसं काहीतरी करून टाकतील लोक. असला उत्तावला झालता लिवाला. मला असं वाटतं त्या पोरी लावून सांगत होते ना, त्यांना दाखवायला की नशीब मी त्या किती- अनुरागचे आयटम नाही आले नाही तर मग येडं जावं झाला. तिने नाचवलं असतं नाही आपल्यात नसतं. अरे मग तो पोरा पोरींची वेगळी बॅच केली नाही तरी तो पोरींच्या केला. सोयीवाली गेली त्याच्यात गेला. काल आमचे गेले ते मध्ये ही लफडी नुसती झुकलेली. यो गेला की तो जाय, नंतर तर दोघा सोबत जावं लागलं. दोन बाऱ्या लावलेलं. मग आम्ही बोललो जर आमचं सूचन द्याल तर आम्हाला डबल भाडा द्या. आमचा माणूस कॉम्बो पॅकेज आहे तो, सगळा भेटेल त्याला. काय सगळी दांडी आणून गेली सगळं. रात्री पण जाम मजा केली. ते क्लिप आम्ही ऍड करू काय काय मजा केली ते असं व्हिडिओ काढतात. जाम जमलेलो, जाम झोप बी पालती तरी खेळलेलो. शेवटी गेम स्टॉप तो मायानेच केला. टीव्हीला मारून रात्रीचा गेम स्टॉप चक्रीवादळ आणलेला काय सांगू. त्याला थांब टीव्ही बोलायचे पण टाइम नाही दिला. आम्हाला दाखवलं. तू चक्री करता गेला क्लिप ऍड करू सगळ्या थोडं आणि तुझी पूर्ण ऍड कर. कारण ते दाखवणार नाही ते क्लिप ते दाखव माझ्या मजा येईल. बघू आता काय भाषण देतात, नंतर मानवे बस नाही जाऊ आणि मग तुम्हाला सांगतो. आम्ही निघलेलो इथून 1:30ला आम्हाला जेवायचा होता हॉटेलला जाऊन आणि 3 पर्यंत निघत होता. आता आम्हाला इथंच 1:30 वाजले. पहिले आपल्याला सोडून येतील नंतर पोरींना सोडतील. नाही भाई सगळे सोबत जाऊ. आता आमची वाट लागली पूर्ण शेड्यूलची. मला नाही वाटत आता सगळं बघायला भेटेल का. आणि उद्या आम्हाला सकाळी लगेच लवकर निघत आहे ट्रेनिंग घरी. फिरायला वेळ नाही काय नाही, नुसती धावपळ आहे आमची. सगळी पोरा कॉलेजला शिवाय देतात. आता चांगला होता पण ज्या मोठमोठ्या मशनी सगळा ते मायक्रो ऑर्गॅनिझम ते सगळं मायक्रोबायोलॉजी वाल्यांचं काम आहे, आपलं नाही. पण फार्मसीवाले आहेत, फार्मसीचं काही कामच नाही तरी पण इथं अर्धा तास. चला बस चला त्याला परत फोटो काढला. बरोबर असलं आमचं मॅनेजमेंट.